आणि यानंतरची बातमी आहे पिंपरी चिंचवडमधल्या मोशी इथल्या कचरा दुर्घटनेसंदर्भातली। मोशी कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत एबीपी माझाच्या हाती धक्कादायक आणि गंभीर माहिती आली आहे। जी 3 मजली इमारत कोसळून एका कामगाराचा जीव गेला आणि 8 कामगारांच्या जीवाशी तब्बल 65 तास खेळ झाला, त्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारतीच्या केवळ तळमजल्याचं पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलेला आहे। महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेला हा पूर्णत्वाचा दाखला एबीपी माझाच्या हाती लागलाय। 27 जुलै 2023 ला या ॲडमिन बिल्डिंगला रेकॉर्ड प्लॅननुसार पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्यात आला। मात्र या दाखल्यात फक्त तळमजल्याचा उल्लेख आहे। मग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही का, असा प्रश्न एबीपी माझानं बांधकाम विभागाकडे विचारला असता पहिला आणि दुसरा मजला उभारण्यासाठी परवानगी मागण्यात आल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे उपलब्ध नसल्याचं शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितलं। त्यामुळे वरच्या 2 मजल्यांना पूर्णत्वाचा दाखला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, हे यातून स्पष्ट झालंय। नाझिम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। नाझिम, वरचे 2 मजले उभारण्याची परवानगी नसताना ते 2 मजले उभारले कसे गेले, यामध्ये बेजबाबदारपणा कुणाचा आणि हे 2 मजले बेकायदेशीरपणे उभारले जात आहेत म्हटल्यावर प्रशासनाने त्यावर कोणतीच कारवाई का नाही केली? प्रज्ञा, आपण ज्या पूर्णत्वाच्या दाखल्याचा उल्लेख या ठिकाणी करतोय तो पूर्णत्वाचा दाखला हा आहे। पर्यावरण विभागानं या ठिकाणी ही जी 3 मजली इमारत आहे वेस्ट टू एनर्जीची, त्या वेस्ट टू एनर्जीच्या प्रकल्पामध्ये ही ॲडमिनची बिल्डिंग जी आहे ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि बांधकाम विभागानं या इमारतीच्या केवळ तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला दिलेला आहे आणि त्याचे हे सगळे पुरावे आता एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत। आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या प्रकल्पाला, पर्यावरणाच्या या प्रकल्पाला बांधकाम विभागानंच केवळ तळमजल्याची पूर्णत्वाची परवानगी जी आहे ती या ठिकाणी दिलेली होती। त्यामुळं पुढचा प्रश्न गंभीर उपस्थित होतो की पहिला आणि दुसरा मजला कसा काय उभारला आणि पहिला आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला जो आहे तो या ठिकाणी देण्याचा वेळच येणार नव्हती, कारण त्याची परवानगी बांधकाम विभागाकडे मागण्यात आलेली नव्हती। बांधकाम विभागाचे शहर अभियंता मनोज सेठिया यांनीच ही सगळी माहिती दिलेली आहे की पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याची कोणतीही बांधकामाची परवानगी आमच्याकडे या ठिकाणी मागितलेली नाही आहे। त्याच्यामुळं पुढचा प्रश्न उद्भवत नाही की या दोन्ही मजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्याचा। याच इमारतीमधल्या पहिल्या मजल्यावरती हे 8 जण अडकलेले आहेत। याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती एक व्यक्ती जो आहे तो मृत पावलेला आहे। म्हणजे एकाचा जीव घेणं आणि इतर 8 जणांच्या जीवाशी गेली 65 तास खेळ या ठिकाणी सुरू आहे। कुठल्या बिल्डिंगमध्ये तर विना परवाना बांधलेल्या या बिल्डिंगमध्ये, आणि त्याचे हे धक्कादायक पुरावे एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत। त्याहून पुढचं एक धक्कादायक बाब म्हणजे 26 जुलै 2023 ला सुधारित बांधकामाची परवानगी या ठिकाणी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मागितली आणि या सुधारित बांधकामाच्या मागणीनंतर अवघ्या 24 तासात म्हणजे 27 जुलैला हा पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलेला आहे। म्हणजे बांधकाम विभागानं इथं येऊन सगळी पाहणी केली नाही का, असा प्रश्नसुद्धा या निमित्तानं उपस्थित होतो आणि यामध्येच आधीच हे बांधकाम उरकून घेण्यात आलं का, असाही प्रश्न उपस्थित होतो। आणि हा पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर 4 दिवसांमध्येच म्हणजे 1 ऑगस्ट 2023 ला या प्रकल्पाचं उद्घाटन झालं। त्या इमारतीचं सुद्धा उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। म्हणजे आज जी सगळी घटना घडलेली आहे, या घटनेनंतर वेळोवेळी प्रश्न विचारले गेले की ही इमारत नियमबाह्य तर नाही आहे ना, नियमाला अधीन आहे का, सगळ्या निकष जे आहेत ते पाळले गेलेत का, असे प्रश्न वेळोवेळी या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना विचारले गेले आणि त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी सांगितलं की सर्व नियमांचं पालन या ठिकाणी केलं गेलेलं आहे। त्यामुळं त्यांचा दावा या निमित्तानं फोल ठरला आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कचऱ्याचा सगळा डोंगर जो आहे तो या इमारतीवरती आला। 3 मजल्याची ही इमारत आहे। मी पुन्हा एकदा सांगतो की ही इमारत कशी आहे, खाली तळमजला आहे, तळमजल्यामध्ये पार्किंग केलं जातं आहे। पहिला मजला जो आहे तिथं कॅन्टीन आहे, दुसरा मजला जो आहे तिथं यांची मीटिंगची कॉन्फरन्स रूम आहे आणि तोच पहिला मजला जिथं कॅन्टीन आहे आणि कॉन्फरन्स रूम आहे त्याला पूर्णत्वाचा दाखला नाही आहे। मग कशाच्या आधारावरती पहिला आणि दुसरा मजला उभारण्यात आला? महानगरपालिकेचाच हा सगळा भोंगळ कारभार आहे। महानगरपालिकेच्याच पर्यावरण विभागानं ही नियमांची पायमल्ली केली आहे का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे। कंत्राटदार अँथोनीला
PPP तत्वावरती म्हणजेच बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावरती या ठिकाणी हे सगळा प्रकल्प चालवायला दिलेला आहे. पर्यावरण विभागाकडून सगळं हे वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी राबवला जातो आहे. त्यामुळं पर्यावरण विभाग आणि कंत्राटदारांना सगळ्या नियमांची पायमल्ली केली आहे का असा प्रश्न किंवा अशा प्रकारचं म्हणण्याला वाव आता या निमित्तानं आपल्याला आहे. आणि बांधकाम विभागानं केवळ तळमजल्याचीच परवानगी दिलेली आहे, तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला दिलेला आहे. त्याच्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जो पहिल्या मजल्यावरती म्हणजे जिथं कॅन्टीन आहे तिथंच सगळे हे 8 जण अडकलेले आहेत. जो विनापरवाना आहे का हा प्रश्न या सगळ्या कागदपत्रांमुळं उपस्थित झालेला आहे. आणि तिथंच सगळे एकाचा मृत्यू झाला आहे आणि 65 तास 8 व्यक्तींच्या जीवाशी खेळ त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळं महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी 24 तासाच्या आत म्हटलं की नैसर्गिक आपत्ती आहे, यामध्ये कंत्राटदाराला दोषी धरता येणार नाही, कुणाला जबाबदार धरता येणार नाही, गुन्हे दाखल करण्याची गरज पडणार नाही, असं जे विजय सूर्यवंशी वारंवार या ठिकाणी म्हणत होते. आता पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी या निमित्तानं काय कारवाई करणार? पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता असतील, कंत्राटदार अँथोनी असतील, ज्यांनी विनापरवाना हे वरचे 2 मजले उभारलेत का हा प्रश्न उपस्थित झाला. आणि या प्रश्नाचं उत्तर आता महापालिकेच्या आयुक्तांना द्यावं लागणार आहे. कारण बरोबर आहे, त्यामुळे सगळ्या नियमांचं पालन होऊन इमारत बांधली गेली आहे असं म्हणणारे महानगरपालिकेचे आयुक्त आता हे कागदपत्र समोर आल्यानंतर नेमकं काय उत्तर देतात आणि आता तरी कारवाईचा बडगा उगारतात का हे पाहावं लागेल. नाझीम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान या संदर्भात एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केलेत, पाहूया. दुर्घटनाग्रस्त इमारतीचे वरचे 2 मजले नेमके कोणाच्या परवानगीनं उभारले? पूर्णत्वाचा दाखला नसताना त्या मजल्यांवर कॅन्टीन आणि कॉन्फरन्स रूम कशी सुरू झाली? त्या जागेवर कामगारांना काम करण्याची परवानगी कुणी दिली? पिंपरी चिंचवडच्या मोशी इथे झालेल्या दुर्घटनेचं शोधकार्य अजूनही सुरू आहे. 65 तास उलटले तरी शोधकार्य संपलेलं नाही. आता दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कॉन्क्रीटचा भाग तोडण्यासाठी अत्याधुनिक डिमॉलिशन एक्स्कव्हेटर मशीन आणलंय आणि या मशीनद्वारे इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्यासाठी तसंच इमारतीत सुरक्षित प्रवेश करण्यासाठी नवा मार्ग तयार करण्यासाठी या मशीनचा वापर करण्यात येणार आहे. मशीनच्या सहाय्यानं दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडण्यात आलाय. आता पहिल्या मजल्यावरच्या स्लॅबचं पाडकाम सुरू आहे. या स्लॅब खाली अडकलेले 8 कामगार अडकलेले असण्याची शक्यता आहे. आज हे शोधकार्य संपेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.